एका गावात एक वृद्ध शिल्पकार राहत होता. त्याचे नाव गणेशराव होते. तो अतिशय सुंदर मूर्ती बनवत असे. गावातल्या मंदिरातील बहुतेक मूर्ती त्यानेच बनवल्या होत्या. गुरुजी, आता तर मशीनने मूर्ती तयार होतात. तुमच्यासारखे कलाकार खूप मिळतील. तुमचं काम कुणीही करू शकतं. या कामात फक्त हात नाही, हृदय आणि आत्माही लागतो. हसले. त्यांनी रोहनला दुसऱ्या दिवशी कार्यशाळेत बोलावलं. गुरुजी, या सगळ्या मूर्ती तर एकदम सारख्या दिसतात. रोहन, तुला काय वाटतं? हो, या सगळ्या मशीनने बनवल्या आहेत. आणि ही एक मूर्ती मी स्वतः बनवली आहे. गुरुजी, हीच तुमची मूर्ती ना? हो. माझ्यासारखे खूप मिळतील, पण त्या सर्वांमध्ये मी नसेन. मशीन मूर्ती बनवू शकतं, पण त्यात मन, अनुभव आणि आत्मा टाकू शकत नाही. त्याचा अर्थ समजला. तो नम्र झाला आणि म्हणाला, गुरुजी, आता मला कळलं. प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपण हेच त्याचं खरं मूल्य असतं. जगात तुमच्यासारखे अनेक लोक असतील, पण तुमचं वेगळेपण, तुमचा स्वभाव, तुमची ओळखधा ही फक्त तुमचीच असते. म्हणून स्वतःची किंमत ओळखा. काय कळालं का? कोणाची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, हेच सत्य. राम कृष्ण हरी.